राजेश जगताप लिखित आडुसा भाग 9. सकाळचं ते विचित्र स्वप्न काही केल्या पारूच्या डोळ्यापुढून हटायला तयार नव्हतं. नुसत्या आठवणीनं काळजाला पीळ पडत होता. काही वाईट वक्तव्य घडलं नसेल ना, हा प्रश्न वारंवार तोंडावर बसणाऱ्या माशीसारखा त्रास देत होता. ती अजूनही पलंगावर पडूनच होती. हुडहुडी भरल्यागत झालं होतं. वाऱ्याची एखादी झुळूक ओझरता स्पर्श करून गेली तरी अंगावर सर्रकन काटा येत होता. अंग तापल्यासारखं वाटत होतं. डोळ्यातनं ओघळणारं पाणी गरम लागत होतं. झोपून राहून चालणार नव्हतं. गाईची धार काढायची आहे, जनावरांचं शेणमूत काढायचं आहे, पाण्याच्या 2 खेपा आणल्या पाहिजेत. जिल्ह्याला कोणी जाणारं भेटतंय का नाही तेही पाहायला पाहिजे. पडल्या पडल्या तिने दोन्ही हात तोंडावरनं फिरवले. नाकातोंडातनं बाहेर पडणाऱ्या हवेचा गरम स्पर्श जाणवला तरीही उठायला पाहिजेच होतं. हंडा कळशी घेऊन ती बाहेर आली. रंगराव ओट्यावर बसले होते. तिला पाहून म्हणाले, उठले ग बाय, हे बघ, जीवाला बरं वाटत असन तर जाय, नाही तर अंजीला 2 खेपा आणाय सांगू. नाही, नको, असं म्हणून ती ओटा उतरून खाली गेली. बारवाची वाट चालायला लागली. सगळंच अवसान गळाल्यासारखं वाटत होतं. पायाखालची वाट असूनही बारव फार लांब असल्यासारखं वाटलं. पाण्याची एकच खेप आणली, पण खूप थकवा जाणवू लागल्यानं तिने पुढची खेप टाळली. काल रात्रीचं चरबीभर दूध तसंच होतं म्हणून तिने वासरू सोडलं. सगळं दूध त्यालाच पिऊ दिलं. 2-3 घमिले शेण निघालं. ते उकिरड्यावर नेऊन टाकलं. ओटा चढता चढता तिचं लक्ष वळचणीकडे गेलं. तिला खूप वाईट वाटलं. या सगळ्या घाईगर्दीत चिमणीकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं. तिला दाणे टाकले नव्हते, पाण्याची वाटी ठेवली नव्हती. तशीच घरात जाऊन दाणे आणि पाण्याची वाटी आणली, रोजच्या जागेवर ठेवली. रंगराव तिला म्हणाले, म्या जनावर पाणी पाजून आणतो. जमन का तुम्हाला? नाही तर घटकाभारानं नेती की म्या. पारूनं सासऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नको, जातो मी आज दामादामानं. पारूनं जनावरं सोडून वाटेला लावून दिली. काठी रंगरावांच्या हातात दिली. ओट्यावर उभी राहून त्यांच्याकडे पाहून घरात आली. चूल पेटवून स्वयंपाकाला लागली. रंगराव जनावरांना घेऊन बारवाच्या वाटेनं निघाले. देवळाजवळून जाताना तिथे काही मंडळी पारावर बसली होती तर काही घोळक्यानं उभे होते. रंगरावाकडं मान वळवून पाहू लागले. बऱ्याच कालावधीनंतर लोकांनी त्यांना जनावर घेऊन जाताना पाहिलं होतं. त्यांना कोणीही काही विचारलं नाही. तेही कोणाशी काहीही न बोलता पुढे निघून गेले. जनावरांना पाणी पाजून परत येताना देवळापुढं बाबूनं हाक मारली, तात्या, अव रंगा तात्या. आपल्याला कोणी हाक मारली म्हणून त्यांनी आवाजाच्या दिशेनं मान वळवून बघितलं. बाबू पुढे येऊन म्हणाला, अव तुमच्या जीवाला बरं नसतानी हे काऊन करताय? मग काय करीतो लेका, आपलं वज आपणच उचलायला लागतंय. रोज रोज कोण करन? बरं ते सोडा, सरपंचांनी बोलावले, तुम्ही जावा, म्या नेतो जनावर. तुमच्या मागं म्या बी आलोच. अरे असू दे, तो आवाय पुढं, म्या आलो जनावर बांधून. रंगराव सरपंचाच्या घरी गेले तेव्हा बाबू आणि सरपंच त्यांची वाट पाहतच होते. ओटा चढू लागतात सरपंचांनी पुढे येऊन हात दिला. ओसरीतल्या झोपाळ्यावर तिघही बसले. सुरुवात कुठून आणि कशी करावी याचा सरपंच विचार करत होते. रंगराव मान खाली घालून बसले होते. तात्या, काय खबर बात? खबर बात आता हीच की जे बाबू म्हणतोय. मग आता असं करतो, म्या बाबूला जिल्ह्याला पाठवतो. तिथं चौकशी करून जी काय बातमी असेल ती बाबू घेऊन येईन. बघा आता तुम्हाला पटन तसं. त्याला बी येळ असाय पाहिजे. बिचारा काल तीच भरोपाशी तापाशी हिंडतो आता. तात्या हो, त्याची नका काळजी करू. जवान पोरं कावा कामाला यायची. रंगरावांनी खिशात हात घालून पैसे काढले, बाबूला देऊ केले. त्यांचा हात मागे सारत सरपंच म्हणाले, अहो तात्या, पैसे ठेवा, ते माझं म्या पाहिन. बाबू, तू घरी सांगून ये, आणि तात्या तुम्ही बी जावा आता. सरपंचाचा निरोप घेऊन रंगराव देवळाकडे आले.
पारावर बसलेल्या मंडळीतनं एक जण उठला. ओठावर 2 बोटं दाबून तंबाखूची पिचकारी टाकून रंगराव जवळ आला. तात्या, मला एक सांगायचंय, पटलं तर बघा. हा, बोल ना बापू. इकडं तिकडं हुडकलं ते समजा खरं, पर एक डाव धरणगावला बी चक्कर मारायला पाहिजे होती. अरे पर तू ही काकू तिकडं पोचलीच नाही ना. मानमळा फाटेच्या पुढं घटना घडली. आणि तसं बी पाहुण्याला काय समजलं असतं तर कोणीतरी आला असतं ना. ते बी आहेच म्हणायचं, पण तरी बी एक डाव कुणाला तरी पाठवून निदान बघाय तरी सांगा. अरे पर रेकामं माणूस बी गावलं पाहिजे ना. धनू आणि यशवंताचा बेपात्या नाही. समध्याची कामाची घाई चालली. पाहू उद्याच्याला कोणाला तरी विचारतो. रंगराव घरी आले तेव्हा पारूनच स्वयंपाक उरकला होता. ओसरीत बसून ती त्यांचीच वाट पाहत होती. अंगात कणकण असल्यानं तिला पडून राहावंसं वाटत होतं. ओसरीत येताच तिने विचारलं, मामनजी, तुम्ही जेवून घेता का? मला जरा अंग टाकूशी वाटते. अगं मग जाय की, म्या घेईन वाढून. तो काही खाल्लं का नाही? नाही, म्या खाईन थोडा याळानं. पारू खोलीत आली, अंगावर पांघरून घेतलं. तरीही हुडहुडी जाणवत होती. तिने डोक्यापासून पायापर्यंत पांघरून ओढून घेतलं. सगळीकडे काळोख दिसू लागला. डोळे मिटून ती शांत पडून राहिली आणि मग कधीतरी डोळा लागला. बाहेर चिकचिकणारं ऊन, आभाळात दाटी करू पाहणारे पांढरे ढग, वातावरणात एक नकोसा कोंदटपणा भरायला लागले. उन्हाची काहिली वाढायला लागली. आभाळाचं सुखावणारं निळसर रूप हळूहळू नाहीसं झालं. पांढऱ्या ढगांची जागा काळ्या ढगांनी घेतली. वळचणीला विसावलेल्या वाऱ्याला जाग आली. हाताची घडी घालून बसलेल्या झाडांना हलवायला लागला. ढगांचा गडगडाट झाला, होतच राहिला. एखादा आगडबंब राक्षस विकट हास्य करतोय असं वाटू लागलं. पावसाचे टप्पोरे थेंब टपाटप जमिनीवर पडू लागले आणि मग सरीवर सरी कोसळायला लागल्या. अंगणातनं पाण्याचे लोंढे बेभानपणे वाहायला लागले. त्यात मोठमोठे बेडूक आणि भयंकर विषारी भुजंग होते. बेडकांचे बडबटीत डोळे आणि भुजंगांच्या लवलवणाऱ्या जिभा काळजात धडकी भरवायला लागल्या. गल्लीतलं पाणी ओटा चढून वर आलं. ओट्यावरून ओसरीत आलं. तिथून रेंगाळत रेंगाळत घरात शिरलं. चुलीला कवेत घेऊन झोपण्याच्या खोलीत घुसलं. पाण्यातल्या बेडकामागे एक भला मोठा थोरला भुजंगही घरात आला. बेडकाला धरण्यासाठी आपल्या लवलवत्या जिभेनं अंदाज घेत पुढे झेपावला. बेडूक बघता बघता मोठा व्हायला लागला. अगदी कोंबडी एवढा, मग कुत्र्या एवढा. भुजंगही मोठा झाला. बेडूक तेवढ्यावर न थांबता आणखीन मोठा, शेळी एवढा झाला. वाढणाऱ्या पाण्याबरोबर भुजंगही वाढला, पण बेडूक कुठे गेला कोणास ठाऊक. मग भुजंग झोपण्याच्या खोलीत घुसला. पलंगावर झोपलेल्या पारूला विळखा घातला. क्षणाक्षणाला आवळणाऱ्या विळख्यानं तिचा जीव गुदमरला. ती जीवाच्या आकांतानं ओरडली. जीव वाचवण्यासाठी धडपडायला लागली, पण तिची धडपड व्यर्थ गेली. भुजंगानं आपल्या अकराळ विकराळ जाबड्यात धरून तिला गिळायला सुरुवात केली. एका काळ्या कुट्ट गुहेत खोलवर ती पुढे पुढे सरकत गेली. डोळे उघडले तेव्हा ती घामानं चिंब भिजली होती. झोप लागण्यापूर्वी तापानं फणफणलेलं अंग गार झालेलं होतं. घाबरून तिने आजूबाजूला पाहिलं. पाणी, बेडूक, भुजंग काहीही नव्हतं. होत्या त्या भयानक स्वप्नाच्या मनात उतरलेल्या भीतीदायक पाऊल खुणा. ती जडावल्या अंगानं कशी तरी उठून बसली. धडधडणाऱ्या काळजावर हात ठेवून सावरण्याचा प्रयत्न केला. ध्यानीमनी नसताना इतकं भयंकर स्वप्न का पडावं याचा ती विचार करायला लागली. सकाळी पडलेल्या स्वप्नापाठोपाठ पडलेलं हे स्वप्न महाभयंकर होतं. अशी वाईट स्वप्न भविष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा इशारा असतो असं म्हणतात. या नुसत्या विचारानं तिचं काळीज कापरं भरल्यागत थरथरायला लागलं. तिच्या घशाला कोरड पडली. ती उठून बाहेर आली. न्हाणीत जाऊन हातपाय धुतले. तांब्या भरून माठातलं गारगार पाणी घेतलं. दार उघडून बाहेर आली. ओट्यावर बसली. उन्हं बरीच कल्ली होती.
आभाळात ढग जमा होऊ लागले होते. पाणी पिऊन रिकामा तांब्या शेजारी ठेवला. धनाजीची आठवण आली. मनात कालवा कालव झाली. आज 4 दिवस झाल्यात, कोणीच कसं आलं नाही. काय खबरबात तरी कळवायची. काय झालंय काय नाही कळायचं तरी कसं. माणसानं एवढं बिनघोरी वागाव तरी कसं. बाप आताशी हिंडू फिरू लागलाय. माया जीवाला बरं वाटना हे काय ठावं नाही का. कुणीतरी एकाने येऊन खबरबात सांगून माघारी गेले असते तरी बी चाललं असतं की. पारू, उठली ग बाय. सासऱ्याचा आवाज ऐकून ती चपापली. मान वळवून सासऱ्याला म्हणाली, हा आताच उठले, चहा ठेवू का. वय ठेव ठेव. चहा घेऊन मग देवळाकडे चक्कर मारून येतो. बाबू आला का नाही पाहून येतो. ती उठून घरात गेली. रंगाराव तिथेच टेकले. दूरवर जाणाऱ्या रिकाम्या वाटेवर उदास नजरेनं काहीतरी शोधायला लागले. ओलावलेल्या डोळ्यांना काही दिसेल का नाही याची खात्री नसतानाही शोधत होते, देवावर विश्वास ठेवून. मा म्हणजे घ्या चहा. पारूनं चहाचा कप त्यांच्या पुढे ठेवला. तिची नजर चुकवत त्यांनी मान खाली घातली. चहाचा कप उचलून फुंकर मारली. घोटा घोटानं चहा पिऊ लागले. रिकामा कप खाली ठेवून ते उठले. देवळाची वाट चालायला लागले. पारू चहाचा कप घेऊन आली. उंबऱ्या शेजारी बसली. पोटाची रिकामी खळगी चहाच्या घोटानं भरू लागली. चहाचे रिकामे कप उचलून ती घरात आली. कब्बशा विसळून फळीवर लावल्या. पारू, ए पारू. ओसरीतनं कोणीतरी हाक मारली. ती कोण आलंय म्हणून पाहण्यासाठी बाहेर जायला लागली. हा ग अंजे, अशी बाहेर काऊन उभी राहिली तू. ओसरीत उभ्या असलेल्या अंजीला पारूनं विचारलं. काय नाही ग, बाबा आराम करत असतील म्हणून बाहेर थांबले. अगं घरात नाहीत ग, ते देवळात गेलेत. आता जीवाला बरं वाटायला लागलं होतं ते हे नवीन दुखणं मागं लागलं. बरं पारू ऐक ना, म्या काय म्हणती. अगं बोल की. एकडाव जोशाला विचारून पाहिलं तर. म्हणजे बामणाला वय. पारूनं उत्सुकतेनं विचारलं. वय ग, पाय तुला पटत असेल तर लगोलग जाऊन बिऊ. थोडा वेळ थांबती का. मा म्हणजे आले म्हणजे त्यांना बी नेऊ संग. कसं आहे ना, शहाणं माणूस संगट असलं म्हणजे बरं. हा ते बी आहेच म्हणा, नाही तर मागून वैतागवाडी. अंजीला पारूचं म्हणणं पटलं होतं. बराच वेळ दोघी इकडचं तिकडचं बोलत बसल्या. सासू आणि धनाजीच्या काळजीनं खचलेल्या पारूला अंजीनं धीर दिला. दिस मावळतीला गेला तशी अंजी उठून निघून गेली. जाताना बामणाकडे जाण्याची आठवण करून गेली. पारू गोठ्यात जाऊन आली. जनावरांना पाणी पाजून आणायला पाहिजे होतं, पण रंगरावांचा पत्ता नव्हता. ती घरात आली. देव्हाऱ्यातला दिवा लावून हात जोडले तेवढ्यात रंगराव आले. कुठं बसले होते इतका वेळ. अगं देवळापाशीच होतो, घरात करमत नाही, मग बसलो तिडच. बाबू भेटला का. भेटला की, पण तिकडं बी सुगावा लागला नाही. बरं, तुम्हाला काही चहा पाणी पाहिजे तर सांगा, आपल्याला बामणाकडे जायचे. बामणाक. रंगरावांनी आश्चर्यानं विचारलं. वय अंजी आलती, ती म्हणली एकडाव बामणाला विचारून काही सुगावा लागतोय का पहा. हे असं माणूस याडवानी होते बघ, आपल्या डोसक्यात आलंच नाही ते. चाल चाल लगेच जाऊन येऊ. रंगरावांनी पायात वाहणा सरकवले आणि ओटा उतरून खाली गेले. पारूनं दाराला कडी घातली. दोघेही बामणाच्या आळीच्या वाटानं निघाले. रंगरावांनी ओट्यावरनंच हाक मारली. जोशी बुवा, जोशी बुवा आहेत का घरात. कोण आहे, या की. रंगराव ओट्यावर वाहणा काढून आत गेले. पाठोपाठ पारूही गेली. त्यांना पाहून जोशी बुवा म्हणाले, अरे अण्णा तुम्ही या या, बसा बसा. बसायला सतरंजी टाकत जोशी बुवा म्हणाले, बोला अण्णा, आज कसं काय येणं झालं. बुवा बातमी तुमच्या कानावर आली असनच की. तुमच्या त्या पंचांगणात बघून काही सुगावा लागतोय का सांगा की. अण्णा माफ करा, तुम्ही थोडा उशीर केला तो. का हो, काय झालं. अण्णा त्याचा असं आहे, दिवस मावळल्यानंतर मी नाही पंचांग बघत. बुवा असं नका म्हणू, काहीतरी कर. माफ करा पाटील, या विद्येच्या गोष्टी आहेत, रीतिरिवाजानंच कराव्या लागतात. उगा आगाऊपणा करून चालत नाही. तुम्ही सकाळी दिवस उगवता या.
रंगरावांचा नाईलाज झाला. ते उठून उभं राहिले. जाता जाता म्हणाले, बुवा सकाळी मला रेत्या हातानं पाठवू नका म्हणजे झालं. हा, येतो आता. मनात ढीगभर आशा घेऊन जोशीबुवाकडे गेलेले रंगाराव आणि पारू हात हलवत परत आले. ओट्यावर टेकले. 2 दिवस ओट्यावर बसून रात्रभर जागणाऱ्या गावकऱ्यांपैकी कोणीच आलं नव्हतं. रंगरावांचं मन त्यांच्याशी बोलायला लागलं. ज्याला त्याला परपंचाचा गाडा वाढायचा असतोय. तिन्ही माय लेकरांचा ठाव ठिकाणा माहीत नसताना लोक काय करतील? काय का असाना आपण बी 4 घास पोटात घालतोय का नाही? आपलं दुःख आपल्या दारात. कोण का कुणाचं दुःख वाटून घेतंय? चांगला धडधाकट असतो तर 100 वाटा तोडवला असत्या. जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलं असतं. चालायचं. कर्माचे भोग असतील काहीतरी भोगाय पाहिजे. तसं बी कळायला लागल्यापासून भोग इथं चालूय. काळजात खोलवर लपवून ठेवलेली जखम रंगरावांच्या नकळत भळभळू लागली होती. डोळ्यातलं पाणी पापण्यांचा बांध ओलांडून बाहेर आलं. त्याला उलट्या हातानं त्याने तिथंच थांबवलं. पुढं जाऊच दिलं नाही. पारूच्या पावलांचा आवाज ऐकू आला. ऊर फाडून बाहेर पडू पाहणारा ज्वालामुखी त्यांनी उरातच दाबून टाकला. पारू दुधाची चरवी घेऊन गोठ्यात गेली. गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. मग वासराचा आवाज आला. थोड्या वेळानं सगळं शांत झालं. पारू दुधाची चरवी घेऊन घरात गेली. पुन्हा बाहेर आली. मामंजी चला 2 घास खाऊन घ्या. दारात उभं राहून पारू म्हणाली. एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे उठून रंगाराव घरात आले. न्हाणीत जाऊन हातपाय धुतले. पारूनं जेवणाचं ताट वाढून ठेवलं. ते भिंतीला टेकून बसले. पारू पाण्याच्या तांब्या घेऊन आली. त्यांच्या पुढे ठेवला. अजून भाकर बी मोडली नाही असं म्हणून ती खाली बसली. त्यांनी काही न बोलता भाकर मोडली. एका तुकड्याला भाजी लावून तोंडात घातला. अर्र, काय झालं मामंजी? काही नाही, जीभ चावली बघ. काहीतरी ग्वाड खायला मिळते जणू. पारू किंचित आनंदानं म्हणाले. पाण्याचा घोट घेऊन ते जेवू लागले. जेमतेम अर्धी भाकरी खाऊन रंगरावांनी ताट सरकवलं. उठून हात धुण्यासाठी बाहेर गेले. हात धुवून आले. तांब्या पारूला देत म्हणाले, तो बी जेवून घ्या आता. वय पर तुम्ही अर्ध्या भाकरीच हातावर पाणी घेतलं. आत्ताशी जीवाला बरं वाटलंय. उपाशी पोटानं परत त्रास झाला म्हणजे मग काहून काळजी करीती? मर म्हणल्यानं माणूस मरतय का? आणि तसं बी पोटाला लागन तेवढंच खातंय माणूस. जाय जेव आता. रंगरावांनी पारूची समजूत काढली. पारूनं रंगरावांची उरलेली अर्धी भाकरी ताटात घेतली. थोडीशी भाजी घेऊन घास घेतला. घास तोंडात घालताच उचकी लागली. पाण्याचा घोट घेत कसे तरी 4 घास पोटात घातले. भांड्यावरून बाहेर आले. गार वाऱ्याची झुळूक अंगावरनं गेली. बरं वाटलं. कपाळावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बाटा पुन्हा भुरभुरल्या. तिचे डोळे आपसूक मिटले. धनाजीची बोटं केसातून फिरल्याचा भास आला. अंग शहारलं. धरणगावच्या वाटेवर नजर भिरभिरायला लागली. एक मोटरगाडी दिव्याच्या उजेडात वाटेवरच्या अंधाराला बाजूला सारत भुर्रकन निघून गेली. पारूचं मन धरणगावच्या वाटेनं ओढ घ्यायला लागलं. जेवताना उचकी लागली म्हणजे धनाजीनं तिची आठवण काढली असावी असं वाटलं. लवकर आठवण झाली म्हणायची बायकोची. काही खाती का उपाशी राहती जरा तरी विचार करायचा होता. पावसा पाण्याचं दिस असताना बी एवढं मन घट झालंच कसं म्हणते मी? माहेरला कवा सणवाराला गेले तर गडी 2 दिवसात हजर. मग आताच कसं करमत असन? गल्ली सामसूम झाली. ती उठली. दाराला कडी घालून सासऱ्याच्या खोलीत गेली. मामंजी झोपले का हो? झोप कायची ग बाय, असाच पडले ब डोळे झाकून. काही पाहिजे का? काय नको, तुला झोपायचं असेल तर झोप. रंगरावांची विचारपूस घेऊन पारूनं अंग टाकलं. 4 दिवसांपासनं शेजारची उशी रानात वाट चुकलेल्या वासरागत भेदरली होती. पारूनं उशी उचलली, उराशी धरली. एक गोड शिरशिरी उठली. उशीखाली चोळीमागं अवघडलेली पाखरं फडफडू लागली. एका हातानं उशी धरून दुसरा हात अलगद पोटावरनं फिरायला लागला.
हाताला काहीतरी जाणवलं. उशीखालच्या पाखरांनी माना उंचावल्या, पंख पसरवून मुक्त भरारी घेण्यासाठी आतुरली. अंगावर मोगरीच्या फुलांचा सडा पडल्यागत झालं. अचानक तिला काहीतरी गोड खावंसं वाटलं. जीभ ओली झाली. ओठावरून नागिणीवाणी सरपटत गेली. ती झटक्यात उठून बसली. 4 दिवसांपासून घर काळजीनं काळवंडलेलं असताना आपल्याला असं अचानक गोड खाण्याची इच्छा का झाली? तिची तिलाच लाज वाटली. भिरभिरणारं मन काबूत करणं अवघड होऊ लागलं. ती उठून बाहेर आली, पाणी प्यायली आणि तिची पावलं तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. गुळाचा डबा उघडला. सुपारी एवढा गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला. क्षणार्धात तोंडात गुळचट पाणी जमा झालं. ती खोलीत येऊन पलंगावर बसली. गुळाचा खडा तोंडात खेळवत गुळचट पाणी चवीचवीनं गिळू लागली. आत्ता शेजारी धनाजी असता तर गुळाची चव. तेवढ्यात दारावर थाप पडली. पारू, दादा. धनाजीची हाक कानी पडली. काळजाची धडधड वाढली. ती दार उघडण्यासाठी सुसाट पळाली. तिच्या मागे रंगराव सुद्धा आले. थरथरत्या हातानं तिने कडी काढली. दार उघडलं. समोर धनाजी हसत हसत उभा होता. त्याला पाहून तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्याला मिठी मारून ढसाढसा रडायला लागली ती. रंगराव, यशवंता, गोदाई सगळे तिच्याकडे नुसते पाहत होते. धनाजीनं तिची मिठी सोडवत बाजूला केलं. अगं, घरात येऊ का नको? धनाजीनं विचारलं. ती संकोचली. पदराला डोळे पुशीत घरात आली. तिच्या मागे धनाजी, गोदाई, यशवंता आणि रंगराव सुद्धा आले. पारू पाणी घेऊन आली. पाण्याचा एक पेला धनाजीला दिला, दुसरा यशवंताला, तिसरा गोदाईला आणि शेवटचा पेला देण्यासाठी तिने हात पुढे केला. नजर वर करून बघितलं तर समोर सुमी उभी होती. सुमीला पाहून पारूच्या काळजात चर्र झालं. हसत हसत सुमीनं पाण्याचा पेला घेतला. ती काही बोलणार तोच पारू मागे फिरली, चूल पेटवली, चहा ठेवला. धनाजी बाहेर गेला. मानेवर जू घेऊन बैल ताटकळत उभी होती. धनाजीनं बैलांना मोकळं केलं. गोठ्यात बांधून वैरण घातली. बराच उशीर झाला होता म्हणून जास्त वेळ न बसता यशवंता चहा पिऊन निघून गेला. चहाची भांडी आवरून पारू पुन्हा चुलीजवळ बसली. स्वयंपाकाला लागली. काजळी धरलेल्या दिव्याप्रमाणे मलूल झालेलं घर उजळून निघालं होतं. खरं तर तिला या क्षणाला काहीही करावंसं वाटत नव्हतं, पण तरीही करावं लागणारच होतं. डब्यातलं पीठ परातीत काढून चुलीवर तवा ठेवला. पीठ मळायला लागली. तोच कोणीतरी आत आल्याचं जाणवलं. तिनं मान वर करून बघितलं. थोराड अंगाची सुमी हातात भाकरीचं टोपलं घेऊन उभी होती. टोपलं खाली ठेवत म्हणाली, वहिनी, भाकरी आहेत. आत्या म्हणली भाकरी करू न ग, कोरडेसं करायला सांगितलंय. अव, त्या समध्या भाकरी कडक झाल्या असतील. 4-5 भाकरी थापाय किती वेळ लागतोय? कोरडेस काय करू तेवढं सांगा. आता एवढ्या रातीला म्या काय सांगू? आता तू ह्या मनाला येईन ते काय बी कर. खाली टेकत सुमी म्हणाली, सांडग्याचं करू का? कर की. आता म्या हाय 7-8 दिवस, मग सांगते समद माया आवडीचं कराय. अगं सांग की. पारू हसून म्हणाली, वहिनी, अंगानं लयच वाढल्यावानी दिसती. काय खाती का नाही तू? आता 7-8 दिवस आहेत ना तुम्ही, मग सावताच्या डोळ्यांनी पा. बरं, इडं गरम होतंय, तुम्ही बाहेर बसा. सुमीनं जास्त काही विचारू नये म्हणून पारूनं तिला बाहेर जायला सांगितलं. सुमी उठून गेली आणि पारूला हायसं वाटलं. पण हिचं तर लगीन ठरणार होतं. मग ही बाई इकडं काहून आली असन? कसा सुधानाजी संग लगीन ठरवायचे बे आता ते? असं काही बाई विचार तिच्या मनात धुमाकूळ घालायला लागले. पण विचारायचं तरी कोणाला? धनाजीलाच विचारावं लागणार होतं, पण त्यासाठी अजून थांबावं लागणार होतं. पारू स्वयंपाकावरून उठली. पदराला हात पुशीत बाहेर आली. चौघही गप्पा मारत बसले होते. पारूनं धनाजीला विचारलं, अव, ताट वाढू का? हा, वाढ की, वाढ. असं म्हणून तो उठला. हातपाय धुवायला न्हाणीत गेला. पारूनं जेवणाची 4 ताटं आणून ठेवली. 4 ताटं पाहून रंगराव म्हणाले, बाय, मला नग 1 ताट घेऊन जाय. मा म्हणजे खावा की 2 घास गावळा मिळाल्यानं.
पारूचा आग्रह रंगरावांना मोडता आला नाही. धनाजी, गोदाई, सुमी आणि रंगराव जेवायला लागले. पारू शेजारी बसून काय हवं नको ते बघत होती आणि अचानक तिचं लक्ष सुमीच्या हाताकडे गेलं. तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या सुमीनं घातल्या होत्या. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सुमीच्या हातात माया बांगड्या? आत्याबाई सुमीचं? नाही नाही, धनाजी असं कवा विकारायचा नाही. अगं पारू, ध्यान कुठे तो? भाजी वाढ की. धनाजीच्या किंचित चढलेल्या आवाजानं गर्तेत हरवलेलं तिचं मन परतून आलं. अहो वय की, असं म्हणून तिने एकाला 2 पळ्या भाजी वाढली. अगं अगं काय करतीये? काय 2 वाजताचं जेवाय घालते काय? अरे खा की आता. ती जरा यार वाढल्यागत झाली. 4 दिवस धड जेवायला नाही का झोप नाही, जीवाला बी गोड नाही तिच्या. रंगरावांनी पारूची बाजू मांडली. सगळ्यांची जेवणं झाली. जेवणाची भांडी आवरून पारू तेलाची वाटी घेऊन आली. आत्या, चला तुमचे पाय चोळून देते. वाटी ठेव इथं आणि तुला झोपायला जायचं असेल तर जाय. पाय चोळाय माई सुमी आहे. काय ग सुमी? आणि मग? असं म्हणून सुमीनं तेलाची वाटी घेतली, हातावर तेल घेऊन पाय चोळायला लागली. दुखावल्या मनानं पारू खोलीत आली. भिंतीला चिकटलेली पाल चुकचुक करायला लागली. त्या आवाजानं पारूच्या अंगावर भीतीचा काटा सरसरला. चुकचुकणारी पाल अंगावर पडल्यासारखं वाटलं. शुकशुक करून तिने पालीला हाकललं. सर्रकन सरपटत ती खिडकीच्या कवडशातनं बाहेर पळाली. सुमी सुद्धा या पालीसारखी येऊन काही अपशकुन तर करणार नाही ना, या आणि मनात घोंगावणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिला फक्त धनाजीकडून मिळणार होती आणि म्हणून ती त्याची वाट पाहायला लागली. देवळीतल्या मंद जळणाऱ्या दिव्याकडे बघत तिने अंग टाकलं. एका कोपऱ्यातला उजेड इतर 3 कोपऱ्यातल्या अंधाराला मागे सारत होता. उभ्या केलेल्या गुडघ्याची भिंतीवर पडलेली सावली कितीतरी मोठी दिसत होती, एखाद्या फणा काढून डोलणाऱ्या भुजंगासारखी. घाबरून तिने गुडघ्याची घडी मोडली. पाय लांब करून ती विचार करायला लागली. आपल्याला अचानक गोड का खावंसं वाटलं होतं? सुपारी एवढा गोळाचा खडा आपण चवीचवीनं चघळला होता. पोटावरून फिरणाऱ्या हाताला पहिल्यांदाच काहीतरी लागलं होतं. तिचा हात पुन्हा नकळत पोटावरनं फिरायला लागला. पोटाचं वेगळेपण हाताला जाणवलं. पोटावरून फिरणाऱ्या हाताची 5ही बोटं एकत्रित करून तिने ओठावर ठेवली. एक नाजूक मुका घेतला. काय झोपली काय ग? धनाजीनं आत येऊन दाराला कडी घालत विचारलं. नाही, असं म्हणून ती उठायला लागली. पड पड, उठू न ग, असं म्हणत तो तिच्या शेजारी टेकला. कसला तरी विचार करत असावा असं वाटलं. मग तो तिच्या शेजारी कलंडला. गप्प पडून आढ्याकडं पाहू लागला. पारूला त्याच्या कुशीत शिरावंसं वाटलं, पण त्याला ते आवडेल का नाही हा प्रश्न मनात आला आणि मग तिची हिंमत नाही झाली. ती त्याच्या इशाऱ्याची वाट पाहत पडून राहिली. तो डाव्या कुशीवर वळला, तिच्याकडे पाठ करून झोपला. तीही वळली. क्षणभर थांबली, मग स्वतःच त्याच्या अंगावर हात टाकला. छातीची धडधड वाढली. त्यानं तिचा हात छातीशी घट्ट धरला आणि तसाच झोपी गेला. पारू तरीही जागीच होती. डोळ्यात प्राण आणून 4 दिवस ज्याची वाट पाहिली त्यांनी मात्र डोळे मिटून घेतलेत. 4 दिवस मनात साठवलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटलं होतं, पण तेही निरुत्तर होऊन मनाच्या कोपऱ्यात तसेच पडून होते. तिने आपला हात सोडून घेतला. कूस बदलली, डोळे मिटून टाकले. एक काळी सावली दबक्या पावलांनी आत आली. दारा शेजारी उभी राहून पारूला हाक मारली. पारू, ए पारू, अगं अशी झोपली काय? कोण? मला ओळखलं नाही वय? अगं म्या पारू. सुमी आली. ती का आली असन? काय धनाजी संगट लगीन लावायला आली काय? पारू खडबडून जागी झाली, उठून बसली. देवडीतला दिवा विझला होता. अंधारात डोळे फाडून पाहिलं, कोणीच नव्हतं. आपल्याच मनातले विचार आपल्याला झोपू देत नाहीत. काय करावं? उठवावं का धनाजीला? पण एवढा अंधार पडल्यावालेत. थकले असतील. उगा झोपमोड कशा पाय करायची?
सकाळी उठल्या होईन की विचारता. असा विचार करून बाहेर गेली. पाणी पिऊन परत आली. पलंगावर आपल्या मनाची समजूत काढत बसली. बसून बसून पाठ अवघडल्यावर तिने पुन्हा अंग टाकलं. आढ्याकडे नजर लावून आठवणींना उजाळा द्यायला लागली. लगीन झाल्यावर पहिल्या शिमग्याला आपण 2-3 दिवस माहेरला गेलतो. परत आणायला धनाजी संग सुमी बी आलती. लय हाराकली होती. परतीच्या वाटनं बोलता बोलता म्हणाली होती, खरं म्हणजे माझ्या बापाचा मनसुभा होता मला आत्याच्या घरी द्यायचा. पर आत्या म्हणली होती, पोर कुठं लोकाची आहे, कवा बी ये पोरीला सोडून जाय. समद मनाजोगत होईन असं वाटलं होतं, पर मामाने मोडता घातला आणि तोला घेऊन आला. तेव्हा आपण बी थट्टा करत म्हणलं होतं, या की कवा बी घर तुमचंच आहे. पण ती थट्टा अशी अंगाशी येईन असं वाटलं नव्हतं. खरंच सुमी आली तर काय करायचं. नुसत्या विचारानं तिच्या जीवाची तगमग झाली. झोप कुठच्या कुठे पळून गेली. धनाजीला जाग आल्यासारखं वाटलं म्हणून तिने मान वळवून त्याच्याकडे बघितलं. तो जागा झाला होता. काय ग, अशी काहून उठून बसली. त्यानं तिचा हात हातात घेत विचारलं. 4 दिवस कुठं गेलते, काय झालतं, तुम्ही काय बी सांगितलं नाही. तो उठून बसला. उजवा हात तिच्या खांद्यावर ठेवून म्हणाला, आता सांगू का सकाळी सांगितलं तर चालन. नाही आता सांगा, जीवाला लय काचणी लागल्या का चालय. बरं ऐक, अपघाताची बातमी 16 आनं खरी आहे. पर त्या 2 बायान गडी वांजरवाडीचे होते. मानमाळा फाट्याला गाडी थांबली तेव्हा तिथं मामाची गाडी होती. मामा पाहुणं येणार म्हणून बाजारला गेलता. मग आई आणि मावशी तिढच उतरले, मामा संग गेले. यशवंत आणि मी गेलो इस्पितळात. तिकडं विचारपूस केली तर ते माणसं जिल्ह्याला न्यायचं समजलं. मग म्हणलं जाता जाता मामाला सांगून जावं म्हणून धरणगावला गेलो तर आई आणि मावशी तिडच होते. औचित मला बी बघून ते यारबाडले. पेपरातली बातमी सांगितली. मग समद्याने आग्रह केला, म्हणले आलाच 2 दिवस राहून जाय. मग सुपारी मंगळवारी सांच्याला फुटली. पाहुण्याला मुक्कामाला ठेवून घेतलं. बुधवारी जेवणं खावणं करून त्यांना रवाना केलं. मग पारूनं उत्सुकतेनं विचारलं, मग काय पुण्यांदा बुधवारचा मुक्काम. गुरुवारी आई म्हणली सुमीला 4 दिवस घेऊन जाऊ. मग आमरसाचा गाड घातला. जेवणं खावणं करता सावरता पारूनं कल्ली. मामा म्हणला सकाळी दिवस उजडतानी जावा, पर यशवंत आला गायकोय तिला. म्या बी म्हणलं तुम्ही दोघं काळजी करत असान मग निघालो आम्ही. आणि एक त्या माया बांगड्या सुमीच्या हातात कशाव. काय नाही ग, खिशात घालून कुठं हिंडायचं म्हणून आईकडं दिलत्या. ती म्हणली सुमीला घाल म्हणून. पारूच्या मनावरचं डोंगरा एवढं ओझं हलकं झालं. धनाजीच्या गळ्यात हात टाकून तिने त्याच्या ओठावर ओठ टेकले. तिला मिठीत ओढून त्याने तिचं चुंबन घेतलं. हलकेच कमरेला हात घालून खाली झोपवलं. पदराचा अडसर दूर झाला. ओठांची मिठी अधिकच घट्ट झाली. त्याचा हात उतावीळपणे चोळीच्या गाठीशी धडपडायला लागला. तीही जास्त आढेवेडे न घेता सुटली. उन्नत मधुगट डचमळले. धनाजीचा हात त्यांच्यावरून फिरता फिरता पारूचा सर्वांग चेतवू लागला. श्वासांचे उसासे गतिमान झाले. तिच्या हातातल्या बांगड्यांची किनकिन ऐकून खोलीतला अंधार लाजला. एका लयबद्ध धुंदीत हेलकावू लागला. आतुरलेली 2 मनं, आसावलेले 2 मधुघट आणि त्यांना धारण करणाऱ्या अतृप्त देहास भिडणाऱ्या रांगड्या देहानं तृप्त होऊन डोळे मिटले. बेधुंद रंगलेला एक खेळ त्या रात्रीपुरता संपला. श्रोते हो, हा होता भाग 9. आडुसा या कादंबरीचा भाग 10. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.